हॅलो फ्रेंड्स, चला तर आज बनवूयात आपण हुलग्याची उसळ. तर त्यासाठी मी आज मोड आलेले हुलगे घेतलेले आहेत 1 वाटी आणि कढईमध्ये, पॅनमध्ये, कशामध्ये, पातेल्यामध्ये तेल टाकायचं 1 पळी आणि जिरे टाकायचं आणि त्याच्या एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा. उसळ करतोय आपण त्यासाठी. तर आणि इथं टेचून घेतलेला मी असा लसूण टाकलेला आहे. तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून लसूण, कोथिंबीर हे बारीक करून टाकू शकता. तर हुलग्याची उसळ बनवण्यासाठी किंवा हुलग्याची कुठलीही भाजी बनवण्यासाठी मोहरीचा वापर नाही करायचा, फक्त जिरे वापरायचे. का तर हुलगे हे गरम असतात, म्हणून मग जिरे थोडे थंड असतात. तर त्यासाठी आता ही पूर्वीच्यापासून आलेली जी रेसिपी आहे की हुलग्यांच्या भाज्यांमध्ये मोहरी टाकत नाहीत, तर जिरे टाकतात. हेच मी तुम्हाला म्हणजे त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगते. हे काही माझ्या मनाने वगैरे मी नाही सांगत आहे. मग काय करायचं, तेलामध्ये जिरे टाकायचं, कांदा टाकायचा आणि हुलगे टाकायचे आणि अशा प्रकारे व्यवस्थितरित्या ते परतून घ्यायचे आणि लसूण टाकायचा बारीक केलेला. अद्रक, लसूणची पेस्ट याच्यामध्ये टाकत नाहीत, फक्त लसूणचा वापर करतात हुलगे करताना. का तर त्याची जी चव असते मग ती मेन चव तशीच राहते. मे बी ते कारण असेल, मलाही माहीत नाही. पण अद्रक टाकत नाही तर लसूण टाकतात. मग काय करायचं, जिरे टाकायचं, कांदा टाकायचा, हुलगे टाकायचे आणि मीठ टाकायचं आणि ह्याला छान व्यवस्थित परतून घ्यायचं. खूप छान परतून घ्यायचं याला आणि खूप सुंदररित्या परतून घ्यायचं आणि मग तुम्हाला वाटलं तर तुम्ही हळद टाका किंवा मग फक्त लाल तिखट टाका. मी तर फक्त लाल तिखट टाकलं होतं. हळद, अद्रक किंवा मोहरी याचा काहीही वापर न करता आणि शेंगदाण्याचा कूट टाकला होता. मग उसळ करतोय तर पाण्यामध्ये बारीक करून टाकायची काही गरज नाही आहे शेंगदाण्याचा कूट. तुम्ही असंच वरून टाकू शकता. आपण जशी मटकीची भाजी करतो तशी. फक्त याच्यामध्ये कढीपत्ता नाही वापरायचा किंवा मोहरी नाही वापरायची किंवा अद्रक नाही वापरायचं. अशा बेसिक गोष्टी असतात जे नाही वापरल्या की याची चव आणखीन छान होते. मग फक्त काय वापरायचं तर जिरे, कांदा, लसूण आणि हिरवी कोथिंबीर आणि लाल तिखट आणि मीठ हे सगळं टाकून व्यवस्थित झाकून ठेवायचं आणि पाणी न टाकता नुसता तुम्ही हाताने पाण्याचा त्याला शिंतोडा देऊ शकता. जर खूपच ड्राय पडला असेल किंवा कोरडं पडलं असेल तर थोडंसं पाणी टाकायचं किंचितसं आणि ते झाकून ठेवायचं. मात्र सारखं हलवत राहायचं का तर हुलगे मग खाली लागतात, करपत नाहीत म्हणून. मग असं सारखं थोडंसं पाणी टाकून टाकून त्याला हलवायचं, मग ते शिजतात आणि वरून कोथिंबीर भुरभुरायची. तर तयार आहे आपली हुलग्याची उसळ. जेवढं आपलं हुलग्याचं कडण, हुलग्याचं शेंगुळ्या, हुलग्याचं माडगं जेवढं चविष्ट लागतं ना, तेवढीच ही हुलग्याची अशी सुकी उसळ ही खूप सुंदर आणि छान लागते. आणि ही जर तुम्ही लोखंडी तव्यामध्ये केली ना, तर त्याची चव आणखीन दुप्पट होते. इतकी सुंदर याची भाजी लागते. आणि याचे जे फायदे आहेत ते तुम्ही Googleवरती बघू शकता. अशा प्रकारे आहे आपली ही हुलग्याची उसळ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. धन्यवाद. स्टे ट्यून.